पुष्पगुच्छ फुलांची आहे. हा खरंच आमच्यासाठी एक सुवर्ण योगायोग म्हणला तरी चालेल. कारण स्वयमेव मृगेंद्रता प्रत्येकाने आपल्या अंतरंगात साठवून ठेवावे. त्याप्रमाणे राष्ट्रीय विचारांच्या ध्येयाने आपण आपली वाटचाल करूया. व्यासपीठावर विराजमान असलेले परमपूजनीय सरसंघचालक यांचं स्वागत. फेडरल एज्युकेशन सोसायटी या नावाने अप्पाजी देव. शिक्षण जगेल आणि तगेल याची काळजी केली पाहिजे, परंतु शिक्षणावर नियंत्रण, शिक्षण आपल्या मुलांना काय द्यायचं, कसं द्यायचं ह्याच्यावर नियंत्रण हे समाजाचं असलं पाहिजे. समाजाचं म्हणजे त्याच्यात राजाही असतो. राजा, शिक्षक, संस्था संचालक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मुलं या सगळ्यांचा विचार घेऊन, या सगळ्यांचा विचार करून शिक्षण चाललं पाहिजे. राजसत्ता पूर्वीच्या काळातली असो, आजच्या काळातली असो, राजसत्ता ही दंडाच्या आधाराने चालते. त्यांना अधिकार असतो. अधिकार दिल्याशिवाय ते राज्य चालवू शकत नाही. पण अधिकार आला की मग तो अधिकार गाजवायची प्रवृत्ती येतेच. इंद्रादिकही त्यातून सुटले नाही, त्याच्यामुळे कोणी त्यातून सुटेल असं नाही आहे. जर राजा आपला अधिकार चालवणार नाही तर लोकही त्याला चांगला राजा समजत नाही. पण इथे इतके फॅक्टर्स असल्यामुळे, इतके घटक असल्यामुळे सगळ्यांच्या मतानी, सहमतीनी सगळ्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे पाहून ते झालं पाहिजे. उदाहरणार्थ प्रगत शिक्षा असली पाहिजे. खूप पुढची अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतच्या गोष्टी आपल्या मुलांना मिळायला पाहिजेत असं आपण सगळेच इच्छा करतो आणि ते बरोबरही आहे. पण अडचण अशी आहे की ते शिक्षण द्यायचं असेल तर खर्च खूप वाढतो. शिक्षणाचा खर्च झेपत नाही. तर संस्था चालकांच्या दृष्टीने तो खर्च होणारच, सरकारच्या दृष्टीने तो खर्च होणारच. शिक्षकांना वेतन द्यायचं असेल तो खर्च व्हावाच लागेल, पालकांना तो भोगावाच लागेल. परंतु पालकांना तो झेपत नाही. त्याच्यामुळे विचार असा करावा लागतो की शिक्षण हे स्वस्त कसं होईल. शिक्षण ही प्रत्येकाची गरज आहे, त्याच्यामुळे शिक्षण हे प्रत्येकापर्यंत पोचेल कसं, त्याला सुलभ कसं होईल हा विचार याकरता करावा लागतो की हा केवळ शासनाचा विषय नाही, हा सगळ्यांचा विषय आहे आणि सगळ्यांच्या सहमतीने होणारा विषय. आणि त्याच्यामुळे शिक्षण संस्थेमध्ये समाजाचा सहभाग सतत होत राहणं आणि सरकारवर फारसं अवलंबून न राहता समाजाच्या मदतीने शिक्षण चालणं ही शिक्षणाची स्वस्थ अवस्था आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.